नमस्कार, मी वर्षा. व्हीएन्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण सगळ्यांच्या आवडीचे क्रिस्पी चिली चिकनची रेसिपी अगदी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहूयात. चला तर वळूयात कृतीकडे. सर्वात आधी एका बाउलमध्ये पाव किलो बोनलेस चिकनचे तुकडे, ब्रेस्ट पार्ट अगदी स्वच्छ धुवून निथळून घेतला आणि मग त्यात 1 चमचा काळी मिरी क्रश आणि 2 चमचे आलं लसूण पेस्ट आणि 2 ते 3 चमचे लाल मिरची पावडर व चवीपुरेसे मीठ घातले आणि मग 2 चमचे मैदा आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून चमच्याने मिक्स करून घेतले. त्यानंतर 2 चमचे लिंबाचा रस आणि एका अंड्याचा पांढरा बलक काढून मिक्स केला. चिकनच्या तुकड्यांवर पांढरा बलक घातल्यामुळे चिकनवर कोटिंग चांगले बसते आणि तळताना मसाला तेलात सुटत नाही. आणि मग हलक्या हाताने सगळे जिन्नस मिक्स करून घेऊन 1 तासासाठी मॅरिनेट व्हायला ठेवले. 1 तास मॅरिनेट करून घेतल्यानंतर इकडे गॅसवर एका कढईत डीप फ्राय करण्यासाठी तेल चांगले गरम करून घेतले. आपल्याला हे चिकन मध्यम ते हाय गॅस फ्लेमवरच तळून घ्यायचे आहेत. मध्यम गॅस फ्लेमवर तळल्यामुळे हे चिकन वरून क्रिस्पी आणि आतून रसरशीत राहतं. तेल चांगले गरम झाल्यावर चिकनचे तुकडे एक एक करून तेलात सोडले आणि मग अधेमध्ये सतत परतत छान सोनेरी रंगावर तळून घेतले. आता सगळे चिकनचे तुकडे तळून झाल्यावर कढईत 2 चमचे तेल ठेवून बाकीचे तेल काढून घेतले. आता त्याच कढईत आपल्याला ग्रेव्ही तयार करायची आहे. त्यासाठी तेल गरम झाल्यावर 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि 1 मोठा चौकोनी चिरलेला कांदा परतून घेतला आणि मग त्यानंतर 1 चौकोनी चिरलेली सिमला मिरची ती घालून मोठ्या आचेवर परतून घ्यायची आहे. कारण आपल्याला इथे स्मोकी इफेक्ट आहेत. आपल्याला हे जिन्नस पूर्ण शिजवून घ्यायचे नाही, थोडे परतूनच घ्यायचे आहेत. 2 ते 3 मिनिटे परतल्यानंतर 2 चमचे चिली सॉस आणि 2 चमचे सोया सॉस घालून मिक्स करून घेतले. इकडे एका वाटीत 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेऊन त्यात थोडे थोडे पाणी घालून पेस्ट तयार करून घेतली. साधारण अर्धी वाटी पाणी घेतले. मग ही पेस्ट कढईत घालून लगेचच ढवळून मिक्स केली, नाहीतर कॉर्नफ्लॉवरच्या गुठळ्या होतील. तुम्हाला जर ग्रेव्ही आणखी पातळ हवी असेल तर आणखी पाणी घालू शकता. आता हे मिश्रण आपल्याला 2-3 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे. ग्रेव्ही शिजल्यावर त्याचा रंग थोडासा बदललेला दिसेल. कॉर्नफ्लॉवर थोडे डार्क दिसायला लागले की लगेचच तळलेल्या चिकनचे तुकडे त्यात घालूयात आणि या ग्रेव्हीत छान परतून घेऊयात. गॅस मात्र एकदम मंद ठेवायचा. 2 ते 3 मिनिटे शिजवल्यावर आता आपले हे झटपट होणारे चिली चिकन तयार आहे. हे तुम्ही गरम असताना खाल्ले तर क्रिस्पी आणि चविष्ट लागते. तुम्हाला जर अशाच प्रकारच्या रेसिपीज पाहायच्या असतील तर या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा.